घरामधली कन्या कशी असली पाहिजे, घरामधल्या मुली कशा असल्या पाहिजेत. अहो, पुरुषांबरोबरची स्पर्धा म्हणजे स्त्रीमुक्ती नाहीये. मुलीनी मुलीसारखं. बरं, मी बोलले ना तर राग येतो कधी कधी. टिकली लाव म्हटलं की राग येतो मुलीला. हां, हातात एखादी बांगडी घाल, केस चांगले, केसभूषा चांगली ठेव, पैग कपडे चांगले 1.5-2 वर्षाच्या पोरींना जर आम्ही कमी कपडे घातले ना तर ती मुलगी मोठं झाल्यावर अंगभर कपडे घालायला मागत नाही. आईचं फार मोठं काम आहे हे. आज या देशामध्ये असं म्हणावं वाटतं. परवाच एक वाक्य वाचलं महिला दिना दिवशी, अत्यंत वाईट वाटलं. उस समाज में औरत को इज्जत कैसे दी जा सकती है जिस समाज में मर्दों के झगड़े में गालियां माँ बहन की दी जाती है. किती विचित्र, किती वाईट वाटावं. आज स्त्री मुक्ती, स्त्री स्वातंत्र्याचा उद्गार आपण करतो. घराघरामधली स्त्री शक्ती, स्त्री मुक्ती किंवा ती जगदंबेचं प्रतीक आहे. ती लक्ष्मी आहे, ती गृहलक्ष्मी आहे, ती सौभाग्य लक्ष्मी आहे, ती संस्कार लक्ष्मी आहे. घरामध्ये असलेली पत्नी असू दे, बहीण असू दे, माता असू दे. बरं, आपण सगळ्यांनी आणि मुलींच्यासाठी सुद्धा मुलींनी आपलं आचरण असं ठेवावं की आपल्या आईवडिलांची मान कायम ताठ राहिली पाहिजे.